राम राम शेतकरी मित्रांनो, मी आज हळद या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आणि जर तुम्ही भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला कमेंट केलं होतं की सर, हळद पिकावरती सुद्धा वेळोवेळी ज्या प्रकारे तुम्ही इतर पिकांचं मार्गदर्शन करता, तर त्याच प्रकारे हळद, अद्रक या पिकाचं सुद्धा मार्गदर्शन करा. मित्रांनो, मी आता जास्त तर हळद पिकामध्ये आमच्या तिकडे नाही आहेत प्लॉट, परंतु एखादा जर चांगला सापडला आपल्या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाने जर असेल, तर तिथं आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाचं किंवा अद्रक पिकाचं सुद्धा सेमच जे ट्रीटमेंट आहे, तर ते आपल्याला पाहायला मिळतं. तर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये नेमकं आपण काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात हळद पिकाचं, अद्रक पिकाचं व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास 8 ते 10 मिनिटाचा कदाचित हा व्हिडिओ तिथं होऊ शकतो. तर तुम्ही शेवटपर्यंत पेशन्स ठेवून पहा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या व्हिडिओमधले तुम्हाला कोणती माहिती आवडली, ती तुम्ही कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये त्याचा प्रयोग करणार आहे, तर ते निश्चित एक चांगली कमेंट करायला विसरू नका. आणि 3 महिन्यानंतर सेम ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट वापरता, त्याचा काय फायदा होतोय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आता विषय काय आहे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही इथं लाईव्हमध्ये जर पाहिलं, तर जवळ एकदम असं चालत आहे. तर लाईव्हमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर इथं बेसल खताचा जो व्यवस्थापन आहे, तर ते आपल्या शेतकऱ्यांनी तर मित्रांनो, तुम्ही जर या प्लॉटमध्ये जर पाहिलं, तर इथं ऑलरेडी आता बेसल खत व्यवस्थापन म्हणजे जो खताचा पहिला व्यवस्थापन आहे, तर ते झालेलं आहे, जे की अतिशय महत्त्वाचं असतं. आता ऑलरेडी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बेसल खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे सुरुवातीलाच, तर त्याची लिंक देतो. तर तुम्ही अगोदर व्हिडिओ पाहून घ्या, जर तुम्हाला बेसल खत व्यवस्थापन करायचं असेल तर. परंतु आता इथून पुढे तुम्ही ड्रीपचं व्यवस्थापन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे. कंद सड, त्याच्यासोबतच हुमणी अळीचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो, कंद माशीचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच्यासोबतच आपल्या हळद अद्रक पिकाचे जे काही कधी कधी फुटवे निघलेले पाहायला मिळतात, तर ते फुटव्याची संख्या आपण कशा प्रकारे वाढवू शकतो. हळदीच्या पानावरती किंवा अद्रकीच्या पानांवरती आपल्याला झिंक, फेरस यांसारख्या महत्त्वाच्या अन्नद्रव्याची कधी कधी कमतरता पाहायला मिळते. त्याच्यासोबतच हा जो काही हळदीचा पोंगा राहतो, तर तो पोंगा निघाल्यानंतर त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला अळीचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळतं. तर ह्या ज्या सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या समस्या येतात, तर त्यांचं सगळ्यांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल इथं करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड करता, तर लागवड करून झाल्यानंतर 15-20 दिवसाच्या आसपास कधी कधी जे तुम्ही बियाणं लावलेलं आहे, बियाणं म्हणजे थोडक्यात जे काही तुम्ही कंद लावलेले आहेत आपल्या हळदीचे, तर त्या कंदाची सड ही आपल्याला कदाचित झालेली पाहायला मिळू शकते. मग ती कंद सड थांबवण्यासाठी आपल्याला 10-15 दिवसाच्या आसपास एखादं चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक तिथं ड्रिपनं सोडणं गरजेचं आहे. मग बुरशीनाशक कोणतं सोडायचं, मी तुम्हाला 2 ते 3 ऑप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये कंपल्सरी एक चांगलं बुरशीनाशक तिथं सोडणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं एक जबरदस्त बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम प्लस मँकोझेब आपल्याला कार्बेंडाझिम 25% आणि त्याच्यासोबतच मँकोझेब आपल्याला 50% पाहायला मिळते. हे एक विशिष्ट प्रकारचं कॉम्बिनेशन कंपनीनं बनवलेलं आहे. तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये 250 ग्राम स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक सोडू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या बुरशीनाशकात जर विचार केला, तर कॉपर ऑक्झिक्लोराइड प्लस कासुगामायसिन हा घटक असलेलं तुम्ही जे धानुका कंपनीचं कोनिका या नावाचं बुरशीनाशक येतं आहे पहा, तर तुम्ही कोनिका या बुरशीनाशकाचा वापर करू शकता 300 ग्राम प्रति एकरासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, जे बायर कंपनीचं एलेट या नावाचं बुरशीनाशक येतं आहे पहा, तुम्ही एलिट या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 500 ग्राम प्रति एकरासाठी. या 3 बुरशीनाशकाचा वापर करा. याचा फायदा काय होईल, या 3 बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा. याचा फायदा काय होईल, जी कंद सड राहते पहा मित्रांनो, तर ती कंद सड पूर्णपणे आपल्याला स्टॉप झालेली तिथं पाहायला ही मिळणार आहे. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये कधी कधी जी काही हुमणी अळी असते पहा, तर हुमणी अळीचा सुद्धा आपल्याला आपल्या हळद अद्रक पिकांमध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम तिथं पाहायला मिळू शकतो. जर तुमच्या शेतामध्ये हुमणी अळी असेल, तर ती काय करते, आपल्या या पिकाच्या तंतुमुळं खाऊन टाकते आणि कालांतराने आपलं जे कंद आहेत, तर त्याची सड झालेली कधी कधी पाहायला मिळत असते. तर हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो, क्लोथिओडिन हा टेक्निकल घटक असलेलं एक सुमिटोमो कंपनीचं डेंटासू या नावाचं अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही डेंटासू या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. 100 ग्राम प्रति एकरासाठी डायरेक्ट ड्रिपनं सोडून द्या. हुमणी अळीवरती 100% बंदोबस्त मिळवा. आतापर्यंत कंदसड सुरुवातीच्या काळामध्ये जी हुमणी अळी आहे, तर याच्यावरती आपण व्यवस्थापन कशा प्रकारे करावं अतिशय थोडक्यात पाहिलं. आता याच्यानंतर सुरुवातीच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये आपल्याला हळद अद्रक पिकाचे हळदीचे थोडे लेट येतात, अद्रकीचे थोडे आपल्याला लवकर आलेले पाहायला मिळतात. तर फुटवे या फुटव्यांची संख्या
आपण कशा प्रकारे वाढू शकतो, सुरुवातीच्या महिन्याभरामध्ये तुम्ही नेमकं कोणत्या विद्राव्य खताचा वापर करू शकता, अतिशय थोडक्यात सांगतो. सुरुवातीच्या महिन्याभराच्या आतमध्ये मित्रांनो एक 10 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 3-19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे 3 ते 4 किलो प्रति एकरासाठी. मित्रांनो 3-19-19 वापरा किंवा एक ICL कंपनीची अतिशय उत्कृष्ट ग्रेड आहे ज्यानं आपल्या पिकामध्ये फुटव्यांची संख्यामध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली पाहायला मिळू शकते. तर ती म्हणजे 11-36-24 या नावाच्या ग्रेडचा सुद्धा तुम्ही ड्रिपनं तिथं वापर करू शकता पहिल्या महिनाभरामध्ये 3 ते 4 किलो प्रति एकरासाठी. तर हे झालं पहिल्या महिन्याभरातलं संपूर्ण व्यवस्थापन जे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हळद अद्रक पिकामध्ये तिथं पाहायला मिळणार आहे. आता आपण दुसऱ्या महिन्यामध्ये जर गेलो तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी येतात माहिती का? तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंदमाशीचा कधी महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो. हा जो पोंगा असतो तर त्या पोंग्यामध्ये जी कंदमाशी असते तर ते अंडी घालून जाते आणि पूर्णपणे जो पोंगा आहे कालांतराने त्या अंड्यामधून अळ्या बाहेर निघलेल्या पाहायला मिळतात आणि त्या ज्या काही अळ्या असतात तर ते आपला जो कंदाचा जो काही फुटवा आहे तर तो सडून टाकतात आणि एकंदरीत आपलं मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान हे होऊ शकतं. मग कंदमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो? फेंथोएट 50% हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक निवडू शकता. आता हे कीटकनाशक काय काम करतं माहिती का? याचा इतका उग्र वास आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये शक्यतो कंदमाशी येणारच नाही आणि आली सुद्धा तरी जे काही गॅस पॉयझन तयार करतं हे कीटकनाशक आणि गॅस पॉयझन तयार झाल्यामुळं जी कंदमाशी आहे आणि त्या जे काही अळ्या असतील जे काही अंडे असतील तर ती नष्ट होण्यासाठी मदत होते. ज्याच्यामध्ये करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फेंडॉल या नावाचं कीटकनाशक येतं आहे किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं धानुसान या नावाचं कीटकनाशक आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय. तर आता कंदमाशी याचं जे प्रमाण आहे मित्रांनो तर ते प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्या शेतामध्ये वापरून द्यायचं आहे. यानं फायदा काय होईल? कंदमाशी जाईल, त्याच्यासोबतच इतर ज्या काही कधी पोंग्यामध्ये आळी असते तर ती सुद्धा नष्ट होण्यासाठी आपल्याला फायदा झालेला हा पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त कधी मित्रांनो 2-3 महिन्यामध्ये जो पोंगा असतो तर त्या पोंग्यामध्ये एक जो पोंग्यामध्ये गोल एक आपल्याला छिद्र पडलेले पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये आळी असते पहा. तर ही एक वेगळ्या प्रकारची विशिष्ट आळी असते. तर या आळीला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही हमला आहे किंवा बॅराझाईड आहे किंवा कोरेजन आहे किंवा शेतकरी मित्रांनो डेलिगेट आहे यांसारख्या कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. आता हे झालं नेमकं 2-3 महिन्यामध्ये नेमकं कोणत्या समस्या येतात. याच्या व्यतिरिक्त आपल्या हळद अद्रक पिकामध्ये सुरुवातीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याची सुद्धा आपल्याला कमतरता भासलेली पाहायला मिळते. जसं तुमचं हळद अद्रक 30-40-50 दिवसाच्या आसपास जाते तर अशा टायमाला तुम्ही झिंक सल्फेट 3 ते 4 किलो आणि त्याच्यासोबतच फेरस सल्फेट 3 ते 4 किलो आपल्याला प्रति एकरासाठी ड्रिपनं सोडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या हळद अद्रक पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही आणि आपलं हळद अद्रक पीक सुरुवातीच्या काळामध्ये तिथं जोमदार राहिलेलं पाहायला मिळेल, हिरवगार तिथं राहिलेलं पाहायला मिळेल आणि आपल्या हळद अद्रक पिकाचे पानं पिवळसर तिथं पडणार नाही. आता महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत कंदसड, कंदकूज, हुमणी आळी, त्याच्यासोबतच कंदमाशी, त्याच्यासोबतच पोंग्यामधली आळी ह्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत तर याचं समाधान आपण इथं पाहण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त आता दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, ड्रिपनं नेमकं कोणती खतं सोडणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण सुरुवातीला 3-19-19 किंवा 11-36-24चा वापर केला. आता आपल्याला दुसऱ्या महिन्यामध्ये 12-61-0 किंवा 13-40-13 यांसारख्या विद्राव्य खताचा आलटून पलटून तिथं वापर करायचा आहे. 90 दिवसापर्यंत मित्रांनो मी जे तुम्हाला सुरुवातीला ग्रेड सांगितल्या आता दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही 12-61-0 या विद्राव्य खताचा 2 ते 3 वेळा तिथं वापर करू शकता 4 किलो प्रति एकरासाठी आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही 13-40-13 या विद्राव्य खताचा 3 ते 4 किलो वापर करू शकता प्रति एकरासाठी. तर अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिन्याभराचं संपूर्ण व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जे माहिती दिली याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न पडला असेल, कोणता प्रश्न उरला असेल तर एक चांगली कमेंट करायला विसरू नका. तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.